संगीत प्रेमी लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सगळ्यांनाच माहिती लाडकी बहीण एवढी सुपरहिट झाली की लँडस्लाइड मॅन्डेट मिळाला आणि दैदिप्यमान असा विजय मिळाला आणि त्यामुळे ते काय विसरू शकत नाही. आणि मग ते आज आनंदोत्सव आहे. गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम सुरू झाला सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचा सन्मान झाला ते पद्मश्री सुरेश वाडकरजी, माझे सहकारी मंत्री उदय सामंतजी, मुंबईचे आपले लोकप्रिय पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरजी, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव, आमचे संजय मोरे आणि निधी प्रभू, ओमकार प्रभू घाटे. आणि मगाशी मी आल्यानंतर गाणं सुरू होतं. मग मी आयोजकांना सांगितलं की सुरेशजींच्या सौ आणि मुलगी दोन्ही आहेत, त्यांचाही सन्मान झाला पाहिजे आणि मग आपण इथं उपस्थित आहात. खरं म्हणजे माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने सुरू झालेला हा आनंदोत्सव, या आनंदोत्सवात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्यांची आपण गाणी ऐकत ऐकत वाढलो आणि कठीण प्रसंगात ज्यांच्या सुरांनी साथ दिली त्या पंडित सुरेशजी वाडकर यांचं ठाणेकरांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि आज सावरकर प्रतिष्ठानचा पहिला जीवन गौरव पुरस्कार सुरेशजींना दिला गेला आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. हे ठाणेकरांसाठी, माझ्या व्यक्तिशः स्वतःसाठी खूप आनंदमयी आहे आणि गौरवास्पद देखील आहे. खरं म्हणजे माझ्यासारख्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्यकर्त्याला सुरेशजींचा गौरव करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि सुरेशजींनी हा पुरस्कार स्वीकारल्यामुळे या पुरस्काराचाच एक प्रकारे गौरव झाल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ओमकार प्रभू घाटे आणि निधी प्रभू या युवा कलावंतांचाही पुरस्काराने सन्मान झालाय. मी आपलंही मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सुरेशजींना यासाठी धन्यवाद देतो की परवाच्या दिवशी त्यांची एंजिओग्राफी झाली आहे आणि असं असताना आनंद दिघे साहेबांचं त्यांचं नातं आणि आपल्या ठाणेकरांचं आणि माझं आणि त्यांचं जिव्हाळ्याचं नातं जपण्यासाठी ते या ठिकाणी स्वतः तब्येत बरोबरी नसताना देखील उपस्थित राहिले. हे त्यांचं मोठेपण आहे. त्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ते 7 दिवस ICU मध्ये होते. आपल्या सगळ्यांचा दुआ आणि शुभेच्छा त्यांच्या पाठीशी राहतील आणि
यापुढे देखील असंच ते या महाराष्ट्रासाठी, देशासाठी असंच गात राहतील अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा. खरं म्हणजे दिघे साहेबांचं आणि त्यांचं नातं वेगळं होतं, त्यांनी मगाशी सांगितलं. आणि धर्मवीर 2चा म्युझिक लॉन्च गडकरी रंगायतांमध्ये गेल्या वर्षी झाला, तेव्हाही सुरेशजी ठाण्यात होते. आणि आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातला हा आनंद उत्सव आहे आणि सुरेशजींच्या उपस्थितीमुळे आनंदोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी मगाशी आठवण केली, गेल्या वर्षी मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेशजींना बहाल करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, म्हणजे सीएम होतो. आणि तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते सीएम आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस ही आपली नाळ जुळलेली आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, ते जपलं पाहिजे. आणि म्हणून मी इथे सगळे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री होतो तरी सुद्धा मी माझा काय प्रोटोकॉल काय सगळा बाजूला ठेवायचो. पंचाळकर साहेब इकडे आहेत, मी त्यांना जेव्हा मुख्यमंत्री झाले तर 2-3 दिवसातच फोन केला की माझ्यासाठी कुठलंही मुंबईतलं ट्रॅफिक अडवायचं नाही, थांबवायचं नाही. आणि मी देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा. त्यामुळे माझ्यामुळे कुठेही कुणाची अडचण गैरसोय होऊ नये. ते म्हणाले नाही पण आम्हाला सुरक्षेचं सगळं. बोला ठीक आहे सुरक्षा, पण तुम्हाला माझी सूचना आणि विनंती आहे की पण त्यांनी काही प्रमाणामध्ये ते सांभाळलं, लोकांची अडचण होऊन दिली नाही. त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. शेवटी एखादा माणूस चाललेला असतो, अँब्युलन्स जात असते, कुठं पेशंट असतो, त्याला लवकर जायचं असतं. आपण थोडे 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं उशिरा गेलो तर काय फरक पडतो. म्हणून मी तेव्हाही पत्ते पाळला, आताही पत्ते पाळतो. कधी कमी आहे. ये इंसान कुछ ना कुछ चुनता है, कोई इबादत चुनते हैं, कोई संगीत चुनता है. सुरेश जी आपने संगीत चुना. बरोबर ना सुरेश? या तमाम मराठी जनांचा अभिमान आणि आपल्या सगळ्यांना त्याचा गर्व आहे.
आज कुठल्याही शुभप्रसंगी त्यांचं ओंकार स्वरूप ऐकू येतच. मराठी हिंदीच नाही तर अनेक भाषांमध्ये त्यांचा आवाज ऐकू आलाय. ते नावाप्रमाणेच सुरेश आहेत, सुरांचे देव आहेत. सुरेश म्हणजे सुरांचे देव, सुरयश. थोडं थोडं मी जरा प्रयत्न करतोय. आजकालचं रिमिक्स फ्युजन संगीत आपल्यासारख्या अनेकांना ऐकवत नाही. अशा काळात सुरेश वाडकरांचा आवाज नंदादीपासारखा वाटतो, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सुरेश वाडकर हा संगीताचा अभिजात मराठी सूर आहे. सुरेशजी वाडकर ही अंबाबाईच्या देवळातली सुरांची दीपमाळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वाडकरजींना आजवर असंख्य पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित झाले. पद्म पुरस्काराचे ते मानकरी ठरले. आज दिला गेलेला जीवन गौरव पुरस्कार ही ठाणेकरांनी सुरेशजींबद्दल व्यक्त केलेली ही निर्मळ कृतज्ञता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी काय जास्त वेळ घेत नाही. आता काय परत काय गाणी आहेत ना. सुरेशजींचा सुरश्री हा सुरेल कार्यक्रम ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आणि त्यातलं अस्सल मराठीपण सूर्यासारखं लखलखत राहावं. सुरेशजी तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून मी शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच प्रेम ठाणेकरांवर कायम आपलं असू द्या. कुठेही गेलो तरी ठाणेकरांना मला विसरता येत नाही. कारण या ठाण्यानेच मला भरभरून प्रेम दिलं. ठाणेकरांच्यामुळेच मी अगदी शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे ठाणेकरांच्या बद्दल जिव्हाळा, प्रेम आणि म्हणून ठाणेकरांच्या प्रेमासाठीच आपण सुरेशजी आपण इथे आलात. मी आपलं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.